नमस्कार, VGL कुकिंगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत। आज आपण मिरच्यांची भजी करणार आहोत। मिरच्या म्हणजे ह्या ज्या बाजारामध्ये मोठ्या अशा ज्या मिरच्या आजकाल येतात त्यातल्या बिया काढून थोडंसं मीठ लावून अशा 10 मिनिटं ठेवलेल्या होत्या। आता याची आपण भजी करायची आहे आणि ह्या अशा अर्ध्या अर्ध्या चिरून घेतलेल्या आहेत की ज्या आपल्याला तळायला सोपं जाईल। ही कोबीची भाजी आहे। ही आपण फ्राय पॅनवर व्यवस्थित कोबीची भाजी जशी करतो, हिरव्या मिरच्या, राई, जिरं, हिंग, हळदचा तडका आणि कोथिंबीर अशी घालून ही भाजी बनवलेली आहे कोबीची। तसंच भज्यासाठी बेसन, त्याच्यानंतर तांदूळाचं थोडंसं पीठ, मीठ, ओवा, थोडंसं लाल तिखट आणि बेकिंग पावडर आहे। या साहाय्याने आपण आता ही मिरच्यांची भजी बनवणार आहोत। हे एक बाउल भरून बेसन घेतलेले आहे। त्याच्यामध्ये 2 चमचे तांदूळाचं पीठ, हा ओवा, तिखट अर्धा चमचा, चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे। हा बघा, पाणी घालूया आणि भज्यासाठी पीठ भिजवूया। पीठ थोडं घट्ट पाहिजे, खूप पातळ चालणार नाही। हे कढईमधलं थोडं तापलेलं तेल आपण ह्या डाळीच्या पिठात घालणार आहोत। बस मिरच्या थोड्या भरून घेऊया। ही मिरची आपण पिठामध्ये ठेवलेली आहे आणि तिला अशीच उचलायची आणि अशी टाकायची आहे। ही आपली मिरच्यांची भजी तयार झालेली आहे। ही भजी छान पावसाच्या वातावरणात, थंडीच्या गारव्यात अशी सगळ्या वेळेला आपण करू शकतो। जेवणामध्ये एक तोंडी लावणं म्हणून, साईड आयटम म्हणून सुद्धा ही करू शकतो आणि ही पौष्टिक सुद्धा आहेत, कारण ह्याच्यामध्ये कोबीची भाजी आणि हिरव्या ज्या मिरच्या येतात बाजारामध्ये आता सीजनल, त्या मिरच्या पण आहेत
सो हे दोन्ही पोटात जावं या उद्देशाने हे वेगळ्या कॉम्बिनेशनची मिरच्यांची भजी केलेली आहेत। ही भजी तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडतील। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब केलं आहे का? नसेल केलं तर ताबडतोब सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा झाला, तुम्हाला हा पदार्थ कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा। धन्यवाद।